ही गोष्ट अशा जंगलाची आहे की जिथला राजा सिंह प्राण्यांचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपल्याच जंगलातल्या प्राण्यांची शिकार करत असे. पण आता त्याच्याकडून शिकार होत नव्हती. वाढतं वय आणि आजारपणामुळे आता माझ्याकडून शिकार होत नाहीये. आता काहीतरी युक्ती करूनच शिकार करायला हवी. तेव्हा या सशाला बघून शेरसिंग म्हणतो, अरे सशा, चॉकलेट खाणार का? अरे घाबरू नकोस, मी तुला मारणार नाही. मी तुझ्या बाबांचा मित्र आहे. तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात काका? हो, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. काका, तुम्ही माझ्या बाबांना कधी भेटला होतात? कालच तर भेटलो होतो आम्ही दोघं आणि जेवलोही होतो सोबत. काका, सकाळी सकाळी काही मीच भेटलो का तुम्हाला? माझ्या बाबांना मरून 10 वर्ष झाली आहेत. तर तू काही गिरधारीचा मुलगा नाही आहेस का? काका, मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलून मला जवळ बोलवून माझी शिकार करणार आहात ते, पण मी काही तुमच्या जाळ्यामध्ये अडकणार नाहीये. एवढं बोलून ससा तिथून निघून जातो. आजारपणामुळे मी तर साध्या सशालाही आता मारू शकत नाही. असंच होत राहिलं तर मी तर आता उपाशीच मरेन. आजाराला कंटाळलेला शेरसिंग आपला इलाज करण्यासाठी डॉक्टरांना बोलवतो. महाराज, जर तुम्हाला लवकर बरं व्हायचं असेल तर एक काम करावं लागेल. कुठलं काम? लवकर सांग. सध्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना खाता आहात, पण आतापासून तुम्हाला एकाच प्रकारच्या प्राण्यांना आपलं भोजन बनवावं लागेल. म्हणजे काय? म्हणजे सकाळी ज्या प्रकारच्या प्राण्याला खाल्लं रात्री सुद्धा त्याच प्रकारच्या प्राण्याला खावं लागेल. पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जातीच्या प्राण्याला खाऊ शकतो की नाही मी? हो, पण दुसऱ्या दिवशी त्याच प्रकारच्या प्राण्याला खावं लागेल, तरच तुमची तब्येत ठीक होईल. एवढं बोलून डॉक्टर औषधं देऊन तिथून निघून जातो. तेव्हा शेरसिंग पाहतो की तिथून एक हरिणी जात असते. आज ही हरिणी खायला मिळाली तर मजा येईल. शेरसिंग तिला हाक मारून म्हणतो, अगं ए हरिणी, जरा इकडे ये तर. अगं, मला तुझ्याशी एक महत्वाचं काम आहे. मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये हा शेरसिंग. मला माहितीये तू अशाच प्रकारे प्राण्यांना तुझ्या जवळ बोलवून खाऊन टाकतोस. हरिणी शेरसिंगच्या जाळ्यात अडकत नाही. हे पाहून शेरसिंग विचार करतो, आता माझ्याकडे कोणीच प्राणी फसत नाही. काय करू ते कळत नाही. तेव्हा शेरसिंगला चतुर कोल्हिणीची आठवण येते. तो कोल्हिणीला बोलावतो. सांगा महाराज, मला का बोलावलंय? कोल्हिणी, मी खरोखर म्हातारा झालोय. विचार करतोय कोण्या हुशार माणसाला राज्य देऊ. माझ्यानंतर या जंगलावर तुला राज्य करायचं का? शेरसिंगच्या तोंडून हे बोलणं ऐकताच कोल्हिणीचे कान टवकारतात. हो हो, का नाही? जर संधी मिळाली तर मी या जंगलावर नक्कीच राज्य करेन. पण त्यासाठी तुला परीक्षा द्यायला हवी. परीक्षा? कशी परीक्षा महाराज? येत्या काही दिवसात तुला माझ्यासाठी रोज 3 जनावर आणावी लागतील. पण लक्षात ठेव, ते 3ही जानवर एकाच प्रजातीचे असायला हवेत. सिंहासन मिळवण्यासाठी कोल्हीण शेरसिंगच्या प्रत्येक अटी मान्य करते. दुसऱ्या दिवशी कोल्हीण जात असताना तिला 3 गायी दिसतात. खुर्चीसाठी नेते मंडळी जनतेला वेड्यात काढतात. मग मीही खोटं बोलून ह्या गायींना शेरसिंगचं खाणं बनवलं तर ह्यात वाईट काय? शेवटी मला ही खुर्ची मिळणारच आहे ना. मग कोल्हीण त्या गायींजवळ जाऊन म्हणते, अहो गाई भगिनींनो, आज तुमचं नशीब उघडलंय. माहितीये तुम्हाला शेरसिंगने बोलवलंय. शेरसिंगने आम्हाला बोलवलंय का? कारण तो तुमच्यापैकी एकीला आपला मंत्री बनवणार आहे. काय? खरंच सांगतेस तू? आईची शपथ, मी कधी खोटं बोलतच नाही. बिचाऱ्या 3ही गाया कोल्हिणीच्या बोलण्यात अडकतात. महाराजांना भेटायला आम्हाला केव्हा जावं लागेल? 3घींना वेगवेगळ्या वेळेस जावं लागेल. एकीला सकाळी, दुसरीला दुपारी आणि तिसरीला संध्याकाळी जावं लागेल. कोल्हिणीच्या सांगण्यावरून मंत्री बनण्याच्या लालसेने 3ही गायी वेगवेगळ्या वेळी शेरसिंगला भेटायला जातात आणि शेरसिंग आळीपाळीने 3घींना आपली शिकार बनवतो. अशा प्रकारे दररोज कोल्हीण कोणाला ना कोणाला तरी वेड्यात काढून घेऊन जात असते आणि शेरसिंग त्यांना आपली शिकार बनवायचा. असेच काही दिवस निघून जातात.
एके दिवशी 3 बकरी चारा खात असतात. आज ह्या 3 बकऱ्यांना टार्गेट बनवते. मग कोल्हीण त्या बकऱ्यांच्या जवळ जाऊन म्हणते, तुम्ही त्याच 3 बकऱ्या आहात का ज्यांची स्तुती राजा शेरसिंग रोज करत असतो? काय, आमची स्तुती महाराज करतात? फक्त स्तुतीच नाही, तर तो तुमच्यापैकी एकीला मंत्रीही बनवणार आहे. तू खरंच बोलतीयस? आईची शपथ, मी कधी खोटं बोलतच नाही. आणि शेरसिंगांना भेटायला केव्हा जायचंय? तिघींना वेगवेगळ्या वेळेस जावं लागेल. एकीला सकाळी, दुसरीला दुपारी आणि तिसरीला संध्याकाळी जावं लागेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले सकाळी मी जाईल, दुपारी मी जाईन आणि संध्याकाळी मी जाईल. तिघी किती खुश होत आहेत, पण ह्यांना माहिती नाही की ह्या उद्या मरणार आहेत. मग कोल्हीण खुश होऊन तिथून निघून जाते. राणी, ही कोल्हीण आपल्याला वेडं समजतीये. तिला असं वाटतंय की आपण तिच्या जाळ्यात अडकलोय, पण तिला माहिती नाही आपण तिच्या बापाचेही बाप आहोत. महाराज, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणलीये. चांगली बातमी, लवकर सांग. महाराज, आजपर्यंत तुम्ही जड मांस खाल्लेलंय, पण उद्या मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं मांस देणार आहे. वेगळं मांस? हो, उद्या मी तुम्हाला बकरी खायला घालणार आहे. वा, बकरी खाल्ल्यावर मी लवकर बरा होईन. आणि बरे झाल्यावर मला मंत्री बनवायला विसरू नका हा. हो हो, का नाही का नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी बकरी शेरसिंगकडे येते. महाराजांचा विजय असो. महाराज, कोल्हीण म्हणत होती की तुम्ही मला मंत्री बनवणार आहे. हो, माझ्या जवळ ये, मी तुला मिठीत घेऊन तुझं अभिनंदन करणार आहे. तेव्हा हुशार बकरी मोठ्या चतुराईने म्हणते, महाराज, मला माहितीये की कोल्हीण खोटं बोलत होती. खरं तर तिने मला तुमचा मंत्री बनवण्यासाठी नाही, तर तुमची शिकार बनवण्यासाठी पाठवलंय. बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंग दंग होतो. महाराज, तुम्हाला मला मारायचं असेल तर निशंकपणे मारा, पण मला मारल्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. माझ्या जीवाला धोका? तो कसा? खरं तर मला एक मोठा आजार झालाय. जर तुम्ही मला तुमची शिकार बनवलं तर माझा आजार तुम्हाला होईल. राणी बकरीचं बोलणं ऐकून शेरसिंग घाबरून जातो. मला आजारी नाही पडायचंय बकरी, तू जाऊ शकतेस. जाता जाता बकरी शेरसिंगला एक गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजारावरचा उपाय माझ्याकडे आहे, पण तो उपाय मी तुम्हाला उद्या सांगेन. एवढं बोलून राणी बकरी तिथून निघून जाते. दुपारच्या वेळी प्यारी बकरी शेरसिंगकडे येते. महाराजांचा विजय असो. सांगा महाराज, मी तुमची काय सेवा करू शकते? काय तुलाही माहितीये तुला इथे कशाला बोलावलंय ते? हो महाराज, तुम्हाला मला मारून खायचंय का? तरीही तू इथे आलीस? हो, कारण तुम्ही मला मारू शकत नाही. मी तुला मारू शकत नाही? कसं काय? माझ्या कुंडलीत लिहिलंय की जोही मला मारेल, माझ्या कुंडलीतील शापाने त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून शेरसिंग अजून घाबरतो. काय, तू शापित बकरी आहेस? मी तुला नाही मारणार, तू जाऊ शकतेस. धन्यवाद शेरसिंग. एवढं बोलून प्यारी बकरी तिथून निघून जाते. पण जाता जाता ती शेरसिंगला हीच गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजाराचा उपाय माझ्याकडे आहे, पण मी तो तुम्हाला उद्या सांगेन. जाता जाता दोन्ही बकऱ्या हेच सांगून गेल्या, म्हणून शेरसिंग विचारात पडतो. दोन्ही बकऱ्या जाता जाता एकच गोष्ट बोलल्या, नेमकं काय आहे? मग रात्रीच्या वेळी दुलारी बकरी शेरसिंग जवळ येऊन म्हणते, महाराज, मला लवकर खाऊन टाका, खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर. बकरीला मरण्यासाठी आतुर झालेला पाहून शेरसिंग विचारात पडतो. लोक माझ्याकडे जीवाची भीक मागतात आणि ही बकरी मरण्याच्या विनवण्या करतीये. शेवटी काय आहे? महाराज, माझ्यावर कृपा करा. मला लवकर मारून खाऊन टाका महाराज. मला लवकर मारून टाका. ए बकरी, मरण्यासाठी एवढी उतावीळ का झाली आहेस तू? नेमका काय झालंय? महाराज, मला एका योग्याने सांगितलं होतं की ह्या जन्मात तू ज्याच्या हातून मरशील, पुढच्या जन्मात तू त्याच प्राण्याचा अवतार घेशील. म्हणजे तू पुढच्या जन्मात सिंह बनणार आहेस? हो, आणि मला मारणारा माझा अवतार घेईल.
म्हणजे मी बकरी बनणार आहे? हो महाराज. असं असेल तर मी नाही तुला मारणार, कारण मला बकरी बनायचं नाहीये पुढच्या जन्मी. मी जाऊ महाराज? हा, जा. ह्या वेळी जाता जाता दुलारी बकरी शेरसिंगला तीच गोष्ट सांगते. महाराज, तुमच्या आजाराचा उपाय माझ्याकडे आहे, पण मी तो तुम्हाला उद्याच सांगेन. ही बकरी सुद्धा जाता जाता मला तेच म्हणाली. नेमकं काय आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी शेरसिंग तिन्ही बकऱ्यांची वाट बघत असतो. तेव्हा तिन्ही बकऱ्या येतात. मी तुमचीच वाट बघत होतो. तर सांगा बकऱ्यांनो, तो कुठला इलाज आहे ज्यामुळे मी ठीक होऊ शकेन? महाराज, जर तुम्हाला बरं व्हायचंय तर तुम्हाला कोल्हेणीचं मांस खावं लागेल, बकरीचं नाही. हो महाराज, कोल्हेणीचं मांस खाताच तुम्ही पहिल्यासारखे स्वस्थ व्हाल. आणि जर तुम्ही कोल्हेणीचं मांस नाही खाल्लं तर तुम्ही लवकरच देवाला प्रिय व्हाल. नाही, मला मरायचं नाहीये. मी आजच कोल्हेणीला मारून टाकेन. बरं, तर मग आम्ही येतो महाराज. तिन्ही बकऱ्यांनी आपल्या हुशारीने शेरसिंगला वेड्यात काढून आपला जीव वाचवला आणि कोल्हेणीला मृत्यूच्या जाळ्यात सोडलं. काही दिवसांनी शेरसिंगने बरे होताच तिन्ही बकऱ्यांना मंत्री बनवलं. जंगलात राधा नावाची एक बकरी आपल्या आईसोबत राहत होती. एकदा त्या दोघी चारा चरत होत्या, तेव्हा त्यांच्यासमोर अचानक एक चित्ता येतो. राधा, राधा पळ! राधा घाबरत पळून झुडपांमध्ये लपून बसते. म्हातारी बकरी, स्वतःच्या मुलीला तर पळवून लावलं, पण मी तुला नाही पळू देणार. चित्त्याने झडप घालून राधाच्या आईला मारून टाकले. झुडपांच्या मागे लपलेली राधा आपल्या आईला चित्त्याच्या हातून मरताना बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. माझ्या आईला त्या चित्त्याने मारलं, मी आता अनाथ झाले. राधा रडत आपला जीव वाचवत जंगलात निघून गेली. इथे चित्ता मांसाचा तुकडा घेऊन नदीकाठी गेला. आधी ताजं ताजं मांस खाऊन स्वतःची भूक मिटवेन, मग थंड पाणी पिऊन स्वतःची तहान भागवेन. थोड्याच वेळा चित्त्याने मांसाचा तुकडा खाऊन टाकला आणि त्यानंतर नदीचं थंडगार पाणी प्यायला. तेव्हा अचानक नदीतून काळा धूर आला. तू कोण आहेस? मी तुझा मृत्यू आहे चित्त्या. पण मी तुझं काय वाकडं केलंय काय? आताच तुझ्या बकरीला मारून खाल्लंयस. तिने तुझं काय बिघडवलं होतं? ती बकरी माझी शिकार होती. समजून जा, तू आज माझा शिकार आहेस. आणि क्षणार्धात राक्षसाने चित्त्याला खाऊन टाकलं. बकरीचं मांस खाऊन कोणी चिता या नदीचं पाणी पिईल तर तेव्हा मी त्या तांत्रिकाच्या कैदेतून मुक्त होईन, हेच सांगितलं होतं त्या तांत्रिकाने. बघ, आता मी मुक्त झालोय. कित्येक वर्षांपूर्वी जंगलाच्या तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांना मारून त्याला अनाथ बनवून नदीत कैद केलं होतं. माहित नाही, पण आता हा कुठल्या प्राण्यावर आपला राग काढेल. जंगलवासियांनो, मी तुमच्यामुळे अनाथ झालो होतो आणि तुमच्या कारणांनीच या नदीत कित्येक वर्ष कैद होतो. आता ह्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. एक एक करून मी सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकणार. इथे राधा बकरी जी अनाथ झाली होती ती एकटी जंगलात भटकत भटकत एका हत्तीपाशी गेली. हत्ती दादा, मी अनाथ बकरी आहे. ह्या दुनियेत माझं कुणीच नाहीये. कृपया करून मला तुमच्या घरी आसरा देऊन माझी रक्षा करा. बकरी, मला तुझं दुखणं समजतंय. माझ्यात शक्ती तर आहे, पण चपळाई नाहीये, आणि म्हणूनच मी तुझी रक्षा नाही करू शकत. मला माफ कर. राधा निराश होऊन तिथून निघून जाते.
रस्त्यात तिला एक हरिणी भेटते. हरिणी मावशी, एका चित्त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला मारून मला अनाथ केलं. तुम्ही मला तुमच्या घरात आसरा देऊ शकता का? मला खंत आहे मुली, मी तुला मदत करू शकत नाही. मावशी, तुम्ही एक स्त्री असून एका असहाय्य स्त्रीला मदत करू शकत नाही का? मुली, जंगलाचे जग वेगळं आहे. येथे कोणीही कुणाला मदत करू शकत नाही. प्रत्येक जण फक्त आपला जीव वाचवण्यासाठीच जगतो. कृपया मला माफ कर. राधा पूर्णपणे निराश झाल्यावर मदतीच्या आशेने पुढे जाऊ लागते. मला मदतीसाठी राजाकडे जायला हवं. राधा मदतीच्या आशेने शेरसिंगकडे जाते. महाराज, मी अनाथ शेळी आहे. माझ्या आईला चित्त्याने मारले. तुझा जन्म शिकार होण्यासाठी झाला आहे आणि माझा जन्म शिकार करण्यासाठी झाला आहे. आणि ज्याची फिर्याद घेऊन तू इथे आली आहेस तो माझा चुलत भाऊ आहे. चित्ता तुमचा चुलत भाऊ आहे का? फक्त चिताच नाही, वाघ, चिता आणि सिंह सगळे चुलत भाऊ असतात. हे तुला नाही माहित? माफ करा महाराज, पण मी इथे कुणाची तक्रार करायला नाही आले आहे, तर आश्रय घ्यायला आले आहे. एक बकरी असूनही तू असा कसा विचार केला की तू एका सिंहासोबत राहू शकशील? महाराज, माझ्यावर दया करा. मी तुला या जीवनापासून फक्त मुक्तीच देऊ शकेन, मदत नाही. जगायचं असेल तर चालती हो इथून. राधा इथून सुद्धा निराश होऊन निघून जाते. कसा बसा आपला जीव वाचवून जंगलात राहू लागते. बरेच दिवस असेच निघून जातात. इथून तलावात मुक्त होऊन राक्षस जंगलात दहशत माजवत असतो. जंगली तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांचा वध केला ह्याचा मनात राग ठेवून राक्षस ज्या प्राण्यांना आपल्या आई वडिलांसोबत बघत असे त्या क्षणी त्याच्या आई वडिलांना मारून त्या प्राण्यांना अनाथ करत असे. मी या जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकणार, सगळ्यांना अनाथ बनवून टाकीन. जंगलात भीतीचे वातावरण तयार झाले होते. एके दिवशी शेरसिंग एका सभेत बसला होता. असा कोण आहे जो आई वडिलांची हत्या करून मुलांना अनाथ करतो आहे? महाराज, हे काम त्याच राक्षसाचं आहे ज्याला खूप वर्षांपूर्वी आमच्या तांत्रिकाने नदीत कैद केलं होतं. तर काय तो आजाद झाला आहे? हा महाराज, त्याला वाटतं आम्ही त्याला अनाथ केलं होतं. यासाठी तो जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकतोय. हा तर खूप चिंतेचा विषय आहे. आम्ही तर आहोत जनावर आणि तो राक्षस. आम्ही त्याचा मुकाबला नाहीच करू शकत. माहित नाही आता आमचं काय होणार. एक गोष्ट सांगू महाराज, बोल. का या तांत्रिकाची मदत घेतली जात नाही ज्याने याला कैद केलं होतं? तू तर माझ्या तोंडातलीच गोष्ट बोललीस. खरंच तू एक चतुर कोल्हेनेस. त्याच क्षणी सर्वजण तांत्रिकाकडे जातात. बाबांचा विजय असो. काय तो राक्षस कैदेतून मुक्त झालाय. तुम्ही तर अंतर्यामी आहात बाबा. तो राक्षस आता पुन्हा आलाय. पण यावेळी मी तुमची काही मदत करू शकत नाही. बाबा, जर तुम्ही आमची मदत नाही केली तर तो आम्हा सगळ्यांना मारेल. तुझं पण असंच म्हणणं आहे ना शेरसिंह, की ताकदवराचा जन्म मारण्यासाठी आणि कमकुवतचा जन्म मृत्यूसाठी झालाय. जर जंगलाचा हाच नियम आहे तर या नियमाचं पालन करा. राक्षस ताकदवर आहे, त्याला कमकुवतला मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझा विचार जरा चुकीचाच होता. मला क्षमा करा बाबा आणि आमची मदत करा. मी तुमची मदत अवश्य केली असती, पण यावेळी मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही. असं का बाबा? आमच्या तांत्रिकांच्या कैदेतून जो मुक्त होतो, आम्ही पुन्हा त्याचं काही बिघडवू शकत नाही. पण यावर काही उपाय असावा बाबा. ह्याचा एक उपाय आहे. तुम्हाला एक अशी अनाथ बकरी शोधावी लागेल जिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईला मारलं गेलं असेल. अशा एका बकरीला मी पाहिलेलं आहे. जर ती बकरी स्वतःच्या मर्जीने नदीत उडी मारून जीव देईल तरच तो राक्षस जळून खाक होईल.
पण ती बकरी स्वतःच्या इच्छेने स्वतःचा जीव घेईल. माहित नाही, पण त्या अनाथ बकरीचा विश्वास आणि जनावरांप्रती प्रेम आणि दयेची भावनाच राक्षसाला जाळू शकते. आणि जर शेळीने नकार दिला तर त्या अनाथ बकरीला राजी करावंच लागेल. त्याशिवाय राक्षसाचा अंत होऊच शकत नाही. ते ऐकल्यावर शेरसिंग आणि त्याचे सहकारी अनाथ शेळीच्या शोधात निघतात. काही क्षणानंतर त्यांना राधा दिसते. सगळे तिच्या जवळ जातात. महाराज, आपण येथे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही बकरी, काही ठीक नाहीये. आम्हाला तुझी मदत हवी आहे. तुझी इच्छा असल्यास तू आम्हाला मदत करू शकतेस. महाराणी, मी देखील राजा आणि इतर प्राण्यांकडे मदत मागायला गेले होते, पण मला कुणीही मदत केली नाही. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. सर्व प्राणी अनाथ शेळीकडे मदतीची विनंती करतात, परंतु बकरी नकार देते. म्हणून सर्व प्राणी निराश होऊन निघून जाऊ लागतात. तेव्हा अचानक बाबा प्रकट होतात. बाबा, तुम्ही? हा बेटी, यांना मीच तुझ्या जवळ पाठवलंय. मी त्यांना मदत करावी असं तुम्हाला वाटतंय का? जगात जर सगळ्यांनी मदत करणं बंद केलं तर जग संपून जाईल. मला समजलं बाबा. जर तुम्ही या भयानक प्राण्यांपासून मला वाचवायला मदत केली नसती तर आज इथे बी तुमच्या समोर जिवंत नसते. हा बेटी, मला वाटतं तू यांची मदत करून प्राणीवादाला जिवंत ठेवशील. मला क्षमा कर राधा. मी तुझ्या अनाथ असण्याचं दुःख नाही समजू शकलो. पण आज जेव्हा तो राक्षस जंगलातल्या सगळ्याच जनावरांना अनाथ पाहू इच्छितोय, तेव्हा आता मला समजतंय की अनाथ असणं हे किती दुःखदायक असतं. मुली, आता फक्त तू आहेस जी जंगलाच्या प्राण्यांना अनाथ होण्यापासून वाचवू शकते. मला माहित आहे अनाथ झाल्यावर काय होते. मी तुमची मदत करायला तयार आहे. मग राधा बकरी सर्व प्राण्यांसह नदी किनाऱ्यावर जाते. आणि ज्या क्षणी ती नदीत उडी मारायला जाते आणि पुढे सरकते, अचानकपणे राक्षस प्रकट होतो. बकरी, तू तर तीच बकरी आहेस ना जिला ह्या जनावरांनी अनाथ केलं होतं. हो, मी तीच बकरी आहे. तुझ्या आईला तुझ्या डोळ्यांसमोर मारून टाकलं होतं, तरी तू ह्यांची मदत करायला आलीयस. जगातील प्रत्येकाने मदत करणे थांबवले तर ह्या जगाचा अंत होईल. पण तू या वैशींसाठी स्वतःचा जीव का देतेयस, मूर्ख? कारण मला अनाथ होण्याच्या वेदना समजतात. जेव्हा माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर चित्त्याने क्रूरपणे मारले, तेव्हा मी काही करू शकले नाही. त्या क्षणी मला कसं वाटलं असेल त्याची तुम्हाला जरा देखील कल्पना नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्यात देखत मारत असाल, तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचं दुःख आणि वेदना मलाच माहित आहे. राधाचं बोलणं ऐकल्यानंतर राक्षसाचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. अनाथ बकरी, आज तू माझे डोळे उघडलेस. आता तुला स्वतःचा जीव द्यायची काहीच गरज नाही. मी वचन देतो की आतापासून मी कोणत्याही जनावराला अनाथ नाही करणार. खरं? हा, बदल्याच्या भावनेने मला आंधळ केलं होतं, पण आता मी कोणालाच नुकसान नाही पोहोचवणार. धन्यवाद राक्षसजी. आनंदी रहा, संपन्न रहा. राक्षस अदृश्य झाल्यानंतर सिंहाने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं, जंगलातल्या प्राण्यांनो, आज मी जंगलातले सगळे नियम बदलणार आहे. आजपासून जंगलातील कुठलाही ताकदवर प्राणी कोणत्याही कमजोर प्राण्यावर हल्ला नाही करणार. कोणीही कुणाला अनाथ नाही करणार आणि सगळेच एक दुसऱ्याची मदत करून प्राणी मात्रांना जिवंत ठेवतील. सिंहाची ही गोष्ट ऐकून जंगलवासियांचे हृदय भरून आले. आता जंगल शांततेचं प्रतीक बनलंय. आता जंगलात आनंद आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.